तर जय गुरु मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज पण जायचो कॉलेजला जायसाठी आवरून बसतो बघा इष्टीत. येऊन पोहोचलो कॉलेजमध्ये. आज तर पोरं लयच कमी आली होती आणि बघती ती बघा कशी दुसऱ्यांकडे. ह्यांना काय तर करू द्या. तुम्ही हर्षाकडे बघा जरा. हर्षा तर कॉलेज सुटायच्या आधी बॅग घेऊन तयार झाला होता. हे असं म्हणले हर्षा कुठं गायब झालं, काय दिसलंच नाही परत. आणि पोरं बघा कशी बघते ती कॅमेऱ्याकडे वळून वळून. मग काय आमचं कॉलेज सुटलं बघा. चाललो आम्ही पण स्टँड कडे. मग घरी जायच्या आधी म्हणलं थोडा नाश्ता करून घेऊया. आणि बागलकडे बघा कसा हात करतोय. कचेरी खाली नेऊन स्टँडवर उचलून घरी आलो बघा. आणि घरी आल्या आल्या मला भिडवलं बघा कामाला. काम असं होतं की जायचं होतं आज गिरडीत सेल लागला होता म्हणून गेलो होतो बघा गिरडीत. कारण कपडे एवढी भारी होती, अरे लय खतरनाक. मग येऊन पोहोचलो बघा दुकानाजवळ. दुकानात आत गेलो बघा. आत गेलो तर कळायचं पाक बंदच झालं होतं, कारण कपडे होती सगळीकडे. आणि मदर गेली बघा साड्यांच्या लाईनला. मदरला कळीनं झालो साडी कुठली घ्यायची आणि कुठली ठेवायची, कारण सगळ्या साड्या एकच नंबर होत्या हो. मी म्हटलं मदरला आवर लवकर, घे कुठली तर साडी. आणि केलं बघा बिल आणि भरलं बघा बॅगेत सगळं बका आणि भरलं बघा. आणि इथनं हल्लो बघा नॉन स्टॉप चपल्या दुकानात. चपल्या घेतल्या बघा. चपल्या पण होत्या बघा एकच नंबर. आणि चपल्याचा स्टॉक बघा किती आहे का नाही, क्वालिटी एकच नंबर हो. आणि आलो बघा वडापावच्या दुकानात. मी खातो वडापाव. तुम्ही सांगा ब्लॉग कसा झालाय. जर आवडला तर लाईक, फॉलो, कमेंट करून जावा. जय गुरु.